शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात काल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आहे। या सुनावणीत विधिमंडळ पक्षविरुद्ध मूळ राजकीय पक्ष या मुद्द्यावर खडाजंगी झाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या सत्ता संघर्षावर सरन्यायाधीश सूर्यकांत, जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आहे। यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी आक्रमकपणे युक्तिवाद केलाय। केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ पक्ष नव्हे, हा मुख्य मुद्दा मांडताना सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे। दरम्यान कालची सुनावणी संपल्यानंतर आज दुपारी 2 वाजल्यापासून या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे आणि इतर आमदारांचं कृत्य हे पक्षविरोधी कारवाई असल्याचं म्हटलंय। ज्यावेळी एकनाथ शिंदे फुटीर आमदारांसोबत सुरत, गुवाहाटीला गेले होते त्यावेळी ते भाजपच्या संपर्कात होते। एक महाशक्ती आपल्या पाठीशी आहे असं शिंदेंनी उघडपणे सांगितलं होतं। ते सातत्यानं भाजपच्या संपर्कात होते, त्यामुळे हे पक्षविरोधी असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। शिंदेंसोबत गेलेले आमदार हे अपात्र असून त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा अवैध असल्याचं सिब्बल यांनी नमूद केलं आहे। यावेळी कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधलाय। विधानसभा अध्यक्षांनी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय। ज्या सरकारचा पायाच अवैध होता त्या सरकारनं अध्यक्षांच्या वेळकाढूपणामुळे आपला कार्यकाळ पूर्ण केला। पक्षांतर बंदी कायद्याचा गैरवापर होणार असेल तर त्या कायद्याचा अर्थच काय उरला, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान कालच्या या सुनावणीवर ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि शिंदेच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। प्रत्येक कृती बेकायदेशीर, प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपलं आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले। कपिल सिब्बल यांनी ही चुकीची माहिती माननीय न्यायालयासमोर मांडलेली आहे, कारण घटनात्मक पदाची ती निर्मिती केलेली आहे आणि ती निर्मिती करताना जी काही इलेक्शन कमिशनच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर आम्ही फॉलो केलेल्या आहेत आणि जी माननीय बाळासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेला अनुसरूनच ह्या सर्व आम्ही प्रोसिजर केलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे माननीय इलेक्शन कमिशनने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे, घटनेला अनुसरून आहे आणि घटनेचाच विजय होईल आणि इलेक्शन कमिशनच्या नियमांचाच विजय होईल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेवरून राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार काल हल्लाबोल केलाय। सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडिया असा शब्दप्रयोग करत काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, अशा शब्दात तटकरे यांनी काँग्रेसचा तीव्र निषेध केलाय। तसंच काही वेळेला काय बोलायचं याचं भान नसावं लागतं, या शब्दात तटकरेंनी काँग्रेसला सुनावलंय। काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसची त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणूनच महिन्यांच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच, पण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो। राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या भगिनी या संदर्भातल्या संतप्तपणाच्या आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात। काल रात्री उशिरा काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे, पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो। काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं, ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्यपातळीवरचं नेतृत्व विसरलं असं दिसतं। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किंवा सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक विषयावर आपली भूमिका मांडली पाहिजे, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। त्यावर संजय राऊतांच्या फुकट सल्ल्याची आम्हाला गरज नसल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलंय। बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आणि त्यावर त्यांनी मौन बाळगलं, त्याच्यावरती काँग्रेसची प्रतिक्रिया आहे। बीड जिल्ह्यामधले नेते हे त्यांच्या बाजूला बसले होते, धनंजयराव मुंडे
हा प्रश्न त्यांच्या संदर्भातला होता हे जर आपण स्वीकारलं पत्रकाराने विचारलेला, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरलं असतं. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात. त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात. अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच. त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या प्रकारच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. याच मुद्द्यावरून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल पाटील यांनी काँग्रेसला पातळी राखून बोलण्याचा सल्ला दिलाय. दरम्यान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मर्यादा राखून बोलावं असं म्हटलंय. राजकारणामध्ये शब्दाचा उपयोग अतिशय संयमाने केला पाहिजे. पण साधारणतः जेव्हा काँग्रेसची वेळ येते तेव्हा आता सत्तेपासून वंचित झाल्यापासून त्यांचं असं लक्षात येत आहे की दूरदूरपर्यंत आपण आता शासन करू शकत नाही, तेव्हा अशा शब्दाचा उपयोग केला जातो. त्यांनी आता माफी मागितली पाहिजे आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बोलायला गेल्या तर त्या खूप काही बोलू शकतात. आपली पात्रता, आपली लायकी आणि महाराष्ट्रामधल्या जनतेला महिलांविषयी तुमचा असलेला द्वेष हे ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी करून दाखवलेलं आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. माझा प्रामाणिकपणे त्याला सल्ला असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये याच समजा जर का सुनेत्रा वहिनींकडनं कडक उत्तर तुम्हाला जर का मिळालं तर त्यावेळी मात्र असं नका म्हणू की वहिनी असं कसा बोलायला लागलेल्या आहेत. गुंगी गुडिया एखाद्या महिलेला बोलणं हे नालायकपणाचं लक्षण आहे. थोडी लाज वाटली पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ हा डोक्यावर पडलेला माणूस आहे. तो संजय राऊतचा सक्का भाऊ आहे. या पद्धतीचं त्याचं वर्तवणूक आहे. तो मोदी साहेबाबद्दल काही बोलतो, कधी कुणाबद्दल काही बोलतो. पातळी सोडून बोलणारा वेडा माणूस म्हणून ते हर्षवर्धन सपकाळकडे पाहिलं जातं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसच्या गुंगी गुडिया टीकेवर प्रतिक्रिया देताना त्यांना वेळ देण्याची गरज असल्याचं म्हटलंय. मोठी राजकीय जबाबदारी स्वीकारल्यानंतर ती पेलण्यासाठी वेळ मिळायला हवा आणि त्या सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्याचवेळी सुनेत्रा पवार यांनी स्वतः निर्णय घेऊन भूमिका मांडावी आणि इतर नेत्यांनी त्यांच्या वतीनं बोलण्यापेक्षा त्यांच्या नेतृत्वाची उंची राखावी असा अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना दिलाय. मला वाटतं की सर्वांशी समजून घेऊन वेळ घेऊन ते निश्चितपणाने चांगलं काम करतील अशी अपेक्षा आमची पण आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की लगेच त्याच्यावर चर्चा करणे आणि मला विनंती आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा किंवा पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या आमदार मंत्र्यांना सुद्धा की सुनेत्रा वहिनींना स्वतः निर्णय घेतले तर ते मीडियाच्या समोर हे जो निर्णय घेतात त्यांना घेतला तर तो मला वाटतं बाकीच्यांना संधी मिळणार नाही. पण सुनेत्रा वहिनी आता ज्या पद्धतीने काम करतायत, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. उशीर लागेल पण ते काम करण्याच्या संदर्भातील सक्षमतेने काम करतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच गुंगा गुड्डा असं संबोधलंय. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना ढोंगी गुड्डा असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय. आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगी गुडिया म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती. पण इंदिराजीने सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही. भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत, अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं टाळतात. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही. आपण घटनात्मक पदावर बसलेले आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल. हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही. संजय राऊत, उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्ड आहेत
महाराष्ट्रामध्ये ढोंग पसरवणं आणि ढोंगाचं राजकारण करण्याचं काम हे संजय राऊतांकडनं, उद्धवजी ठाकरेंकडनं सातत्यानं केलं जात आहे. त्यामुळे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्डा आहेत आणि ढोंगी गुड्डा असण्याचं राजकारण, ढोंगीपणाचं राजकारण संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करत असतात. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं गुंगी गुडिया असं म्हणत टीका केली होती. यानंतर आता सर्वत्र त्याचा रोष दिसून येतोय. परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केलंय. तर सपकाळ यांचा फोटो जाळून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. जालन्यातही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारून राष्ट्रवादी काँग्रेसनं निषेध आंदोलन केलंय. हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी न मागितल्यास काँग्रेसच्या कार्यालयात घुसून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे जालना जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिला आहे. सगळीकडे वहिनी साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने अजितदादासारखी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत, चांगले काम करतायत. आणि कुठंतरी काँग्रेस पक्षाच्या पोटात यामुळं पोटशूळ उठलेला आहे. त्यामुळं काँग्रेस पक्ष वहिनी साहेबावरती टीका करून स्वतःच हसं करून घेत आहे. हे निश्चित पद्धतीनं आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या सर्वजण आम्ही हर्षवर्धन पाटील सपकाळ आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार करतो. आणि हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसची नव्हे तर सुनेत्रा वहिनीचीही माफी मागावी अशी आम्ही मागणी करीत आहोत. भंडाऱ्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध नोंदवलाय. भंडारा शहरातील गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध केलाय. यावेळी काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.